तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे, की मार्केटमध्ये आपण डायरेक्शन कशाप्रकारे प्रेडिक्ट करू शकतो. त्याचा एक अंदाज कशाप्रकारे आपण घेऊ शकतो. त्याच्यापूर्वी ह्या आधीचे जे पण व्हिडिओ असतील ऑप्शन रिलेटेड टॉपिकसाठी, तर तुम्ही ह्या प्लेलिस्टवरती जाऊ शकता. प्लेलिस्टवरती गेल्यानंतरनं ऑप्शन ट्रेडिंग ही एक आपण प्लेलिस्ट बनवली आहे, ज्यामध्ये तुम्हाला मल्टिपल्स व्हिडिओज त्याच्यामध्ये बघायला भेटतील. ऑलमोस्ट पार्ट 1 पासून ज्याच्यामध्ये व्हिडिओज आहेत. ओके, जर तुम्ही बघितला नसाल हे व्हिडिओज, तर तुम्ही हे व्हिडिओज रेफरसाठी बघू शकता. जेणेकरून तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन समजू शकते. तर आता आपण स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओमध्ये. तर आता आपल्याला बघायचं आहे, की मार्केटमध्ये आता मार्केट मोस्ट ऑफ टाईम 3 वेला फिरत असते. 3 वेला मार्केट मूव्हमेंट दाखवते. एक तर मार्केट अपसाइड मोमेंटम दाखवतंय किंवा मार्केट डाउनसाइड मोमेंटम दाखवतंय किंवा मार्केट हे कंप्लीट एक साइडवे रेंजमध्ये असू शकते. आता ह्याच्यामध्ये पण सब पार्ट जर का बघायला गेलो, तर मार्केट अपसाइडला पायरीगत पण जाऊ शकतं. त्याला आपण असं पण बोलू शकतो, की मार्केट पॉझिटिव्ह आहे. पण मार्केट हे साइडवे टू पॉझिटिव्ह आहे किंवा मार्केट डाउन साइडला जाणार आहे, पण मार्केट साइडवे टू डाउन साइड आहे. तर मोस्ट ऑफ टाईम जर आपण ऑप्शन बायर असेल, तर आपल्यासाठी डायरेक्शन पिकिंग खूप स्ट्राँग आहे. जर तुम्हाला डायरेक्शन परफेक्ट ओळखता आलं, तर त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये ऑप्शन बायिंगसाठी जास्त प्रमाणात हेल्प होऊ शकते. कारण की ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं, जर मार्केट डाउन साइडलाच आलं किंवा जर का मार्केट आपण इथे इमॅजिन करूया, की मार्केट हे अपसाइडला मूव्ह झालं इथं बघायला गेलो तर अपसाइडला मार्केट मूव्ह झालं पण ह्याच्यामध्ये जर का तुम्ही नोटीस केला असाल तर ऑप्शनचे प्रीमियम हे त्या प्रमाणात फिरले नाही आहेत. तर त्याच्यामध्ये मार्केट जर का अशा प्रकारे जर का अपसाइडला मोमेंटम आला, तर ह्याच्यामध्ये ऑप्शन बायला खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट होतो किंवा मार्केट वन डायरेक्शन जर का पडलं, तरी पण ह्याच्यामध्ये मार्केट ऑप्शन बायला खूप चांगल्या प्रकारे प्रॉफिट होत असते. पण अशा मार्केटमध्ये जिथे की मार्केट साइडला गेलाय, डाउन साइडला आलाय, पण इथं मार्केटमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे फायदा होणार नाहीये. तर असे मार्केट कशाप्रकारे आपण ओळखू शकतो किंवा असे मार्केट आपण कशाप्रकारे ओळखू शकतो, तर त्यासाठी आत्ताचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही बिगिनर असाल, तर खूप ह्याच्यामध्ये नोट्स तुम्ही प्रॉपर यूज करू शकता. आता आपण हे वेगवेगळ्या वेला बघू शकतो. आपण चार्टवरती पण आपल्याला समजू शकतं, की मार्केट कशाप्रकारे मोमेंटम दाखवू शकतंय. जर तुम्हाला प्राईस ॲक्शन प्रॉपर समजलं, तर तिथून पण तुम्हाला एक आयडिया भेटून जाईल. जर तुम्हाला डेटाचा हेल्प जर का तुम्ही घेतला, तर डेटावरून पण तुम्हाला आपण अंदाज येऊ शकतो, की आज मार्केट इंट्राडेमध्ये काय हालचाल दाखवू शकते. तर ते पण आपण बघणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेटावरून बघणार आहे. ओके. तर आता आपण स्टार्ट करूया. तर त्यासाठी आपण जे पण ऑप्शन चेन बघत असतो. ऑप्शन चेन जे पण आपण बघत असतो, त्या ऑप्शन चेनमध्ये ऑप्शन बायर पण असतात, ऑप्शन सेलर पण असतात. पण असं कन्सिडर केलं जातं, की मोस्ट ऑफ त्याच्यामध्ये ऑप्शन सेलर आहेत. तर त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये कॉल सेलिंग आणि पुट सेलिंगचं एक डायरेक्शन बघितलंय. जर का आपण त्याच्यामध्ये कॉल सेलिंग जास्त असेल, तर मार्केट डायरेक्शन ही बेरिश असू शकते. जर त्याच्यामध्ये पुट सेलर जास्त असतील, तर मार्केट डायरेक्शन बुलिश असू शकते. आता बऱ्यापैकी आपण ऑप्शन बायर जर का असेल, तर ऑप्शन बायिंगसाठी आपण असं प्रिफर करतो, की मार्केट वर चाललं तर आपण कॉल ऑप्शनला बाय करतो. मार्केट पडत आहे, तर आपण पुट ऑप्शनला बाय करतो. पण ह्याच्यामध्ये जर का बघायला गेलो, ऑप्शन सेलिंगमध्ये उलटं असतं. त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये डेटा बघताना ऑप्शन सेलरच्या फेवरमध्ये बघायचं, पण आपण यूज त्याला बायिंग आणि सेलिंग साइडला पण करू शकतो. काही अडचण नाही आहे. तर ऑप्शन सेलिंग्सप्रमाणे जर बघायला गेलो, तर कॉल सेल याचा अर्थ मार्केट डाऊन असतंय. पुट सेल याचा अर्थ मार्केट अप असतं. आता ह्या डेटा बघायचा म्हणजे नेमकं काय बघायचं? तर आपण त्याच्याशी थोडंसं ऑप्शन चेनवरतीच येऊ डायरेक्टली. आता त्यासाठी आपण NSEची किंवा BSEची वेबसाईट हेल्प करू शकतो. जस्ट आपण NSEची वेबसाईट बघतोय. याच्यामध्ये आलो मार्केट डेटा ऑप्शन चेन. ऑप्शन चेनला आल्यानंतरनं इथे आपला निफ्टी ह्याच्यामध्ये लेटेस्ट एक्सपायरी आणि जसं की आपण डाउन साइडला आलो तर ह्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कॉलम्स बघायला भेटतात. ज्यामध्ये ओपन इंटरेस्ट आणि चेंज इन ओपन इंटरेस्ट हा सगळ्यात महत्त्वाचा इम्पॉर्टंट रोल प्ले करतोय. त्या साइडला पुट साइडला ओपन इंटरेस्ट आणि पुट साइडचा चेंज इन ओपन इंटरेस्ट पण सगळ्यात इम्पॉर्टंट करतो. आता हे ऑप्शन चेन बघायसाठी तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट बघू शकता. फक्त एक गोष्ट गरजेची आहे, जी पण डेटा येतो तुमच्या जवळ जो येणारा डेटा आहे, हा 3 ते 5 मिनिटं डिले असतो. ओके. अशी कोणतीही वेबसाईट नाही ज्याच्यामध्ये क्विक डेटा येतोय. तर मोस्ट ऑफ जेवढे पण पेड किंवा फ्री वेबसाईट आहेत, त्याच्यावरती 3 ते 5 मिनिटाचा ड्युरेशन राहतं. कोणत्या-कोणत्या वेबसाईटला 1.5-2 मिनिटं लेट पण येतो. बट ॲक्युरेट डेटा तुमच्याजवळ येत नाहीये. तर तो थोडासा निगेटिव्ह कन्सर्न असू शकतो. म्हणजेच आपल्याला हा डेटा झाल्यानंतरनं समजणार आहे. बट ह्याला आपण जर का आपण चांगल्या प्रकारे याला वापरायला भेटलं, तर थोडंसं आधी पण माहिती होऊ शकते, की कशाप्रकारे मार्केट रिएक्ट करू शकते. आता ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण असं बघितलं होतं, की ओपन इंटरेस्ट हा आपल्यासाठी एक इम्पोर्टंट रोल प्ले करत असतो.
ओपन इंटरेस्टचा जे पण नंबर्स आहेत, जेवढे जास्त असणार आहेत, तेवढे त्या समोरची जी स्ट्राईक प्राईस आहे, ती स्ट्राईक प्राईस त्यासाठी एक सपोर्ट किंवा एक रेझिस्टन्सचं काम करत असते. जनरली कॉल साइडला जेवढे पण मोठे ओपन इंटरेस्ट नंबर आहेत, ते रेझिस्टन्सचं काम करतात. पुट साइडला जेवढे पण मोठे ओपन इंटरेस्टचे नंबर आहेत, ते सपोर्टचं काम करत असतात. आता जर का आपण बघायला गेलो, तर इथं काय समजते? इथं समजते आपल्याला, की 72,000 आणि 79,000 हे 2 आपल्याला सगळ्यात मोठा डेटा बघायला भेटतो. मग तुम्ही म्हणणार, की इथं 1,50,000चा पण डेटा बघायला भेटतोय. तर हो, बट तो काय आहे, ॲट द मनीपासून खूप लांब आहे. आता हे ॲट द मनी काय, स्ट्राईक प्राईस काय, ओपन इंटरेस्ट काय, ह्यासाठी मी तुम्हाला ऑलरेडी एक प्लेलिस्ट बनवली, जी मगाशी सांगितली. तर तिथे तुम्ही बघू शकता, ज्यांना पण ह्यातली आयडिया नाही आहे त्यांच्यासाठी. आता इथं जर का बघायला गेलो आपण, तर इथं आहे 79,000 जो की 24,700 एक स्ट्राईक प्राईस नंबर आहे. त्यानंतर ना याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो, तर तो आहे 1,50,000 आसपास, जो की 25,000 हा खूप लांब आहे. पण 25,000 ही एक रेंज यायला लागल्या, जसं की विक्स खूप हाय झाला. त्याच्यामुळं व्होलॅटिलिटी जास्त आहे. आणि त्याच्यामुळं पण ह्याच्यामध्ये 25,000 हा एक नंबर येतोय आपल्याला. तर 25,000 हा झाला आपल्यासाठी स्ट्राँग रेझिस्टन्स आणि सपोर्ट बघायला गेला तर तो येतोय 24,000 हा एक स्ट्राँग सपोर्ट आहे. हे एक मेजर लेव्हलला 25,000 आणि 24,000 हे लेव्हल आले. शॉर्ट टर्ममध्ये जर बघायला गेलो तर शॉर्ट टर्ममध्ये आपल्याला काय समजतं तर शॉर्ट टर्ममध्ये इथे एक 48,000 च्या समोर म्हणजे 24,200 हा एक आपल्यासाठी सपोर्ट यायला लागला आणि त्यानंतर जर का बघायला गेलो आपण तर 24,700 हा एक आपल्यासाठी रेझिस्टन्स यायला लागलाय. आता आपण बघूया चार्टवरती कशाप्रकारे ह्याच्यामध्ये प्राइस ॲक्शन वाईज दिसत आहे. जर का आपण इथं बघायला गेलो चार्टवरती तर आपल्याला समजतंय 24,700 हा एक नंबर येतोय. 24,700 समथिंग इथं कुठेतरी असेल. 24,700 च्या आसपास इथे कॉल हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे आणि त्यानंतर आलं 24,200 जो की समथिंग इथं आहे. ओके. आता इथं काय आहे? इथं आहे हेवी पुट सेलिंगचा ओपन इंटरेस्ट आणि इथं काय आहे? इथं आहे कॉल सेलिंगचा ओपन इंटरेस्ट. आता इथं किती होता? सपोज इथं आहे 78,000 आणि इथं आहे जवळपास 48,000. आता जर का तसं बघायला गेलो, तर काय समजते आपल्याला, की ओपन इंटरेस्ट जेवढा जास्त असणार, तेवढं ते स्ट्राँग राहते. ओपन इंटरेस्ट जेवढा कमी असणार, तेवढं ते वीक राहते. जसं की बघायला गेलो आपण, तर कॉल साइड कॉल आपण बघणार, विचार काय करणार आहे? कॉल सेलिंगचा विचार करणार आहे. म्हणजेच डाउनसाइड प्रिडिक्शन असणार आहे. पुट सेलिंगचा विचार करणार आहे, म्हणजे अपसाइड प्रिडिक्शन असणार आहे. आता पुट सेलिंग साइडला किती ओपन इंटरेस्ट आहे? 48,000. कॉल साइडला किती आहेत? 78,000 म्हणजे जास्त कुणा साइडला आहेत? तर जास्त आहेत 78,000 म्हणजेच ह्याच्यामध्ये थोडासा डेटामध्ये काय आहे? निगेटिव्ह पगडा थोडा भारी आहे. म्हणजेच काय? की इमॅजिन करू जर मार्केट वरती अपसाइडला आला, तर इकडचा जो हेवी ओपन इंटरेस्ट आहे, हा त्याला इझिली वरती जाऊ देणार नाहीये. हा त्याला इझिली वरती जाऊ देणार नाहीये. कारण की इथं हेवी कॉल सेलिंग आहे. त्याच्यामुळं इथले जे पण ट्रेडर असतील त्यांचा विचार हाच असेल, की मार्केट कसं पण करून ह्या लेव्हलच्या खाली राहू देईल. मग साइडवे राहू देईल किंवा खाली राहू देईल, नो मॅटर. आणि त्यानंतरनं सेकंड पॉइंट कोणता आहे? तर सेकंड पॉइंट इथं 24,200च्या वरती राहू देईल, खाली नको यायला. कारण की 48,000ला हेवी पुट सेलिंग आहे. आता ह्या 2 रेंज शॉर्टर टाईम फ्रेममध्ये ही 2 रेंज यायला लागली. आता 48,000चा जो ओपन इंटरेस्ट आहे, जो की आधी आहे. पण मार्केट उद्याच्याला काहीतरी आज न्यूज आली, की इस्रायल-इराण वॉर असेल किंवा इस्रायल-इराण वॉर असेल किंवा काही पण एक्स-वाय-झेड गोष्टी झाल्या आणि कुठली पण एक पॉझिटिव्ह न्यूज आली किंवा कुठली पण एक निगेटिव्ह न्यूज आली. मार्केट खुलताना, ओपन होताना डायरेक्टली समथिंग इथं ओपन झालं. डायरेक्टली खालती ओपन झालं. तर हा काय होता? हा जुना ओपन इंटरेस्ट होता. आधीचा ओपन इंटरेस्ट आहे. मार्केट खाली ओपन डायरेक्टली जर का झालं, तर ह्या लोकांची पोझिशन नेट टू नेट होऊ शकते किंवा ह्या लोकांची पोझिशन लॉसमध्ये पण जाऊ शकते. लक्षात हे ठेवायचं आहे, की ऑप्शन सेलरला हेवी प्रमाणात लॉस असतो. ऑप्शन बायरला लॉस कमी असतं. तर ऑप्शन सेलरला जर का जास्त प्रमाणात लॉस जर का असेल, त्या ठिकाणी काय होऊ शकतंय, ऑप्शन सेलर जर का मोठ्या प्रमाणात लॉस असेल, तर काय होणार आहे? तर त्यांना हेजिंग करावं लागेल, त्यांना ॲडजस्टमेंट करावं लागेल, तर त्यासाठी ते लोकं ट्राय करतील. मग जर का एवढ्या मोठ्या प्रमाणात जर का मार्केट डाउन साइडला ओपन झालं, तर इथला जो पुट सेलिंगचा जो डेटा आहे, हा एकतर वाढू शकतोय किंवा हा एकतर कमी होऊ शकतोय. मग ह्याला आपण बोलणार आहे चेंज इन ओपन इंटरेस्ट म्हणजेच चेंज इन ओआय. म्हणजे पूर्वीचा ओआय आणि नंतरचा ओआयमध्ये काय चेंजेस झालाय?
त्याच्यावरनं आपल्याला थोडीशी आयडिया भेटेल. इमॅजिन करूया, की मार्केट गॅप डाउन ओपन झालं, पण इथले जे पुट सेलर आहेत, तर त्यांचं असं म्हणणं आहे, की नाही मार्केट वरतीच जाणार आहे. आणि त्यांनी काय केले, अजून पुट सेलिंग केले. म्हणजे पहिला होता 48,000 चा ओपन इंटरेस्ट. त्यानंतर त्यांनी काय केले, त्यानंतर त्यांनी अझ्युम करूया, की 20,000 चा ओपन इंटरेस्ट अजून सेल केला. म्हणजे हा नेट टू नेट 48,000 चा ओपन इंटरेस्ट हा किती झाला? सपोज हा झाला 68,000 चा ओपन इंटरेस्ट जर का झाला, याचा अर्थ इथं ओपन इंटरेस्टचं सेलिंग वाढतंय. कुणाचं वाढतंय? कॉलचं वाढतंय का पुटचं वाढतंय? तर पुटचं वाढतंय. जर पुटचं वाढत असेल तर डायरेक्शन काय असू शकते? डायरेक्शन पॉझिटिव्ह असू शकते. याचा अर्थ काय आहे, की मार्केटला इझिली ह्याच्या खाली यायचं नाहीये. हे झालं फर्स्ट साइन. सेकंड साइन असं पण असू शकतं, की ह्याच पुट सेलिंगमध्ये इथं कॉल सेलिंग पण असू शकतंय. असं नाही की इथं पुटच सेलिंग असणार आहे. इथं कॉल सेलिंग पण असू शकते. आता सपोज मार्केट मोठा गॅप डाउन झाला, तर काय असणार आहे? तर जे पण कॉल सेलर आहेत त्यांना ऑलरेडी प्रॉफिट झाला असणार आहे. कदाचित ते प्रॉफिट बुक पण करू शकतील किंवा इथले जे नवीन कॉल सेलर आहेत ते काय करू शकतील, ते अजून कॉल ह्याच ठिकाणी सेल पण करू शकतील. म्हणजे इथला कॉल सेलिंगचा डेटा सपोज पूर्वी 10,000 असेल, आपण अझ्युम करतोय 10,000 ओपन इंटरेस्ट पूर्वी आहे. हा इधर वाढू पण शकतोय किंवा हा इधर कमी पण होऊ शकतोय. ह्याच्यावरती पण खूप मोठा रोल इम्पॅक्ट होतोय. जर 48,000 चा ओपन इंटरेस्ट होता पूर्वी पुट सेलिंग साइडला, नंतर तो 20,000 न वाढलाय म्हणजे सगळ्यात जास्त वाढलाय आणि पूर्वी 10,000 चा ओपन इंटरेस्ट असेल आणि हा ओपन इंटरेस्ट ज्यावेळी मार्केट थोडंसं इथं खालती ओपन झाल्यानंतर थोडंसं वरती जर का गेलं आणि हा जो ओपन इंटरेस्ट आहे, हा ओपन इंटरेस्ट जर का कमी झाला, फॉर एक्झाम्पल हा ओपन इंटरेस्ट 5,000 वरती आला, याचा अर्थ इथले जे कॉल सेलर आहेत हे कमी झाले. जर कॉल सेलर पण कमी झाले असतील, पुट सेलर पण जर का वाढले असतील, तर हे इंडिकेशन काय असू शकते आपण बघूया. ह्याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो पुट सेलर काय झालेत? वाढलेत म्हणजेच मार्केट ते पॉझिटिव्ह रिएक्ट दाखवायला लागलाय. कॉल सेलर काय झालेत? कमी झालेत. याचा अर्थ काय व्हायलाय? मार्केटला खाली ढकलणारं होतं, त्याची ताकद कमी झाली. म्हणजे दोन्हीचा रिझल्ट पॉझिटिव्ह होतोय आणि त्यानंतरनं इथे एक बेस बनू शकतो आणि मार्केट ॲज पर डेटा जर बघायला गेलो, तर पॉझिटिव्ह साइडला राहायचे चान्सेस जास्त असतात. हे झाला केस नंबर 1. केस 2 काय असू शकते? केस 2 अशी असू शकते, की पुट पण वाढलाय, कॉल पण वाढलाय. पुट पण वाढलाय, कॉल पण वाढलाय. म्हणजे पुट 20 न वाढलाय आणि कॉल पण सपोज जास्त झालाय, तर हे एक ब्रेक इव्हन कंडिशन असू शकते. त्यानंतर तुम्हाला अजून एक 2 मिनिटांनी, 5 मिनिटांनी डेटा क्रॉस चेक करावा लागेल. सपोज त्यानंतर जर का कॉल वाढत गेला आणि पुट एका ठिकाणावरून नंतर कमी होत गेला, तर याचा अर्थ असा आहे, की पुट कमी झाला. पुट कमी झाला म्हणजे मार्केट वर जायचे चान्सेस कमी व्हायलेत. कॉल वाढायला याचा अर्थ मार्केट खाली यायचे चान्सेस वाढलेत. म्हणजेच याचा अर्थ असा आहे, की मार्केट हे लेव्हल ब्रेक करून डाउन साइडला पण जाऊ शकते. म्हणजे ह्याच्यामध्ये चेंज इन ओपन इंटरेस्टचा रोल खूप इम्पोर्टंट आहे. चेंज इन ओपन इंटरेस्ट जर कॉल साइडला वाढत असेल एका लेव्हलपासून, तर समजून जा, की मार्केट त्या ठिकाणी निगेटिव्ह होण्याचा प्रयत्न करतंय. चेंज इन ओपन इंटरेस्ट जर का एका लेव्हलपासून जास्तीत जास्त कमी होत चाललाय, तर समजायचं की कॉल साइड जर कमी होत असेल, तर एक्स्पेक्टेशन असं असू शकतं की मार्केटचा डेटा पॉझिटिव्ह साइडला होऊ शकतोय. जर पुट साइडला कमी होत असेल, तर समजायचं की निगेटिव्ह होऊ शकतात. आता दुसरी केस पण सांगितली. तिसरी केस काय असू शकते? तिसरी केस अशी असू शकते, की इथं पण म्हणजे फॉर एक्झाम्पल मार्केट इथं कुठेतरी मध्ये अडकलाय आणि हा जो नंबर आहे 24,600 इमॅजिन करूया हा नंबर आहे 24,400. आता इकडचा पण कॉल सेलिंगचा नंबर आणि इकडचा पण पुट सेलिंगचा ओपन इंटरेस्ट जो चेंज इन ओपन इंटरेस्ट आहे, हा पण वाढत चाललाय आणि हा पण वाढत चाललाय म्हणजे दोन्ही वाढत चाललंय. याचा अर्थ मार्केटला ह्याच 2 रेंजच्या मध्ये फसवायचं आहे आणि मार्केट त्याच 2 रेंजमध्ये अडकणार आहे. तर त्याला आपण बोलू शकतो, की मार्केट हे कंप्लीट साइडवे जाऊ शकतं. तर अशा प्रकारे चेंज इन ओपन इंटरेस्ट थ्रू आपल्याला हे आयडिया येते, की आज मार्केट डायरेक्शनल पॉझिटिव्ह असणार आहे का आज मार्केट डायरेक्शनल निगेटिव्ह असणार आहे. ह्याचा एक हिंट आपल्याला चेंज इन ओपन इंटरेस्टवरती समजत असतं. आता मार्केट पॉझिटिव्ह टू साइडवे जाणार आहे का मार्केट निगेटिव्ह टू साइडवे जाणार आहे, हे आपल्याला पी-सी-आरवरती समजतं. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायचा प्रयत्न करूया. आता इथं जर का आपण थोडंसं हेल्प करायला गेलो, तर जर का तुमचं धनवरती अकाउंट असेल, तर डेफिनेटली तुम्ही इथून चेकआउट करू शकता, या ओ-आय प्रोफाईलवरून. जर का नसेल, तर डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे, तिथून तुम्ही अकाउंट ओपन करू शकता आणि त्यानंतरनं तुम्हाला हे डायरेक्टली चार्टसोबत तुम्हाला इकडचा डेटा बघायला भेटू शकतो. जसं की आत्ता बघायला गेलो, तर इथं आपल्याला समजते 24,700 हेवी कॉल सेलिंग आहे. याचा अर्थ मार्केटमध्ये इथं पुट सेलर खूप जास्त आहेत.
इथून इझिली वरती मार्केट जायचे चान्सेस कमी वाटतात. कारण त्याला दुसरं रिझन आहे, की पुट सेलिंगचा डेटा खूप कमी आहे. लाल म्हणजे कॉल आहे, हिरवं म्हणजे पुट आहे. जर मार्केटला वर जायचं असेल, तर पुट सेलिंगचा पण डेटा चांगला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा डेटा लेट येतो. 2 ते 5 मिनिटं लेट येतो. त्याच्यामुळं थोडंसं तुम्हाला ॲडव्हान्समध्ये एनालिसिस करणं गरजेचं आहे. ह्याच्यासोबत तुम्हाला प्राईस एक्शन पण आलं पाहिजे. नुसतं डेटाच्या बेसवरती जर का तुम्ही राहिला आणि प्राईस एक्शन जर का तुम्हाला जमत नसेल, तर प्रॉब्लेम होऊ शकतो. तर त्यासाठी प्राईस एक्शन खूप इम्पोर्टंट आहे. पहिला प्रिफर प्राईस एक्शनवरती द्या. हे एक एक्स्ट्रा कन्फर्मेशनसाठी तुम्ही ह्याला यूज करू शकता. त्यानंतर इथं सेटिंगमध्ये यायचं आहे, ओआय प्रोफाइल सेटिंगमध्ये आला, तर हा जो डेटा आहे, हा कोणता डेटा आहे? तर हा ओआय डेटा आहे. म्हणजे जुना म्हणजे ऑलरेडीचा डेटा आहे, पण चेंज इन ओआय काय झाला? तर ह्याला पण खूप बघायचं आहे. म्हणजे नुसतं ह्याला बघायचं नाही आहे. पहिल्यांदा तुम्हाला ह्याला बघायचं आहे आणि नंतरनं चेंज इन ओपन इंटरेस्टला बघितला, तर काय समजतं की 24,700ला तर कॉल रायटिंग पण नाही सॉरी पुट रायटिंग पण नाही आहे, ते तर खाली गेलाय. खाली गेल्याचा अर्थ कमी झालाय. कमी झाला याचा अर्थ की असं वाटतच नाही तिथल्या ट्रेडर लोकांना की मार्केटला 24,700च्या वर ढकलायचं आहे. ठीक आहे. कारण की इथं आपण मगाशी काय बघितलं, तर कॉल सेलिंग पहिल्यांदा एवढा होता, नंतरनं केवढा झाला, नंतरनं वाढला आणि पुट काय झाला, पुट पहिल्यांदा होता आणि नंतरनं पुट कमी झाला. तर पुट पण गेला आणि कॉल पण वाढला. याचा अर्थ काय आहे? हेवी निगेटिव्ह आहे. म्हणजेच मार्केट ह्या लेव्हलच्या वरती जायचे चान्सेस खूप कमी आहेत सध्याप्रमाणे. पण हे बदलत राहते. ओके. तर ह्याच्यावरनं तुम्हाला आयडिया येते चेंज इन ओपन इंटरेस्ट आणि ओपन इंटरेस्टवरून तुम्हाला आयडिया येते, की मार्केट आजच्या दिवशी कोणत्या डायरेक्शनला जायचा प्रयत्न करत आहे. जसं की इथं बघायला गेला तर काय समजतं, की इकडं हेवी कॉल सेलिंग डेटा आहे. इथं पुटचा पण डेटा यायला आहे. ओके. इथं चेंज इन ओपन इंटरेस्टमध्ये पुटचा पण डेटा यायला कॉलचा पण डेटा यायला आणि दोन्ही ब्रेक इव्हन आहे. ब्रेक इव्हन याचा अर्थ दोन्ही अल्मोस्ट सेम आहे. जर आपण पूर्वीचा बघायला गेला, तर पूर्वी पण होता, आता पण आहे. आता ह्याच्यामध्ये इंटरेस्टिंग आहे, की इथं पण डेटा पुढचा यायला इकडं पण आहे, पण मार्केट ह्याच्या खाली गेलंय. तर काय होऊ शकतं? आता हे थोडंसं इंटरेस्टिंग आहे. जर का इथं बघायला गेला, तर इथं काय दिसतंय आपल्याला मार्केट सध्या ट्रेड करतंय ह्याच्या डाउन साइडला. पण इथं वरती आपल्याला पुट साइडचा डेटा खूप जास्त दिसतोय. याचा अर्थ असा पण आहे, की कदाचित मार्केट गॅप अप पण मारू शकतं नेक्स्ट डेला किंवा कदाचित सपोज मार्केट ह्याच्या अजून खाली गेलं, तर ह्या लोकांना हेवी लॉस होईल. पुट सेलर लोकांना. ते तिथून डायरेक्टली बाहेर पडतील. जर का तेच लोकं डायरेक्ट तिथून बाहेर पडले, तर एक्स्पेक्टेड असं असू शकतं, की हे अजून सेलिंगला पडेल. म्हणजे कसं, की पुट सेल केलाय. पुट सेल कधी करते? सपोज पुट सेल केला 24,600 आणि मार्केट ट्रेड करायला 24,400 ओके. तर इथल्या लोकांना ऑब्व्हियसली आता लॉस होत चाललाय. कारण की पुट सेलचा अर्थ काय असतो, की 24,600 जर का त्यांनी पुट सेल केला असेल, तर एक्स्पेक्टेशन आहे, की जोपर्यंत 24,600 किंवा 600च्या वरती मार्केट आहे, तोपर्यंत त्या लोकांना प्रॉफिट होणार. पण जर का बघायला गेलो, तर 24,600चा प्रीमियम त्यांनी सेल केलाय आणि मार्केट त्याच्यापेक्षा खाली गेलंय. तर याचा अर्थ तिथला जो प्रीमियम आहे, फॉर एक्झाम्पल 24,600चा प्रीमियम होता 190ला आणि आता 24,600चा प्रीमियम कितीला असणार आहे? इथं सेल केला त्यांनी आणि आता मार्केट गेलं 24,400ला तर हा कदाचित 240ला गेला असेल. म्हणजे आता हे वाढलंय. हे वाढल्याचा अर्थ ह्यांना लोकांना लॉस व्हायलाय. तर हे लोकं लॉसला एक ठराविक लेव्हलपर्यंत कॅरी करतात. पण जर का मार्केट इथून वरती गेलं, तर काय अडचण नाही. कारण की ही प्राईस परत खालती जाईल. म्हणजे ह्यांना एवढा प्रॉब्लेम नाही येणार आणि इथं वरती कुठेतरी गेलं तर काय प्रॉब्लेम येणार नाही. बट हे असंच खाली जर का परत गेलं, तर हे लोकं ह्यातून बाहेर पडतील. म्हणजेच कॉल सेलिंग आहेत, ते लोकांना सॉरी पुट सेलिंग जे आहेत, ते लोकं पुटला बाय करतील. म्हणजेच मार्केटला अजून खाली ढकलतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण डेटा रीड करू शकतो. त्यानंतर बघायला गेलो तर इकडे कोणच पुट हेवी नाही आहे. डायरेक्टली इकडे यायला डायरेक्टली इकडे येत आहे. जर का आपण थोडंसं दुसरं कंपनी बघायला गेलो, फॉर एक्झाम्पल आपण चेकआउट करूया निफ्टी बँक बघूया. निफ्टी बँकला बघून काय समजते, तर निफ्टी बँकचा डेटाप्रमाणे इथे दिसतोय की हेवी 57,500ला हेवी पुट रायटिंग आहे. कॉल रायटिंग नाही आहे. तर ह्याचा अर्थ असा पण असू शकतो, की जर का खाली आला, तर कदाचित तिथून रिव्हर्स जायचा प्रयत्न होऊ शकतो. कारण की हेवी प्रमाणात पुट सेलिंग आहे. ओके. पण चेंज इन ओपन इंटरेस्ट बघतोय. प्लस ओपन इंटरेस्ट बघायचा. ठीक आहे. ओपन इंटरेस्टवरनं काय समजतंय, की 58,000ला पण आहे आणि मार्केट त्याच्या खाली आलंय. तर तर ह्याच्यामध्ये काय व्हायला आता सध्या 58,000चे जे पण ट्रेडर लोक आहेत त्यांना लॉस होत चाललाय आणि जर मार्केट अजून खाली ओपन झालं तर ह्या लोकांना अजून लॉस होऊ शकते. म्हणजे हे लोकं त्यांची पोझिशन कदाचित चेंज करू शकतात. जर का त्यांनी पोझिशन चेंज केले तर हे प्रीमियम अजून डाऊनला येऊ शकतात आणि 57,500 एक स्ट्राँगेस्ट नंबर आहे. सायकॉलॉजिकल नंबर यायला लागले. तर ह्या ठिकाणी हेवी पुट सेलिंग आहे. तर इथून डायरेक्टली जर का सपोज असं झालं की हा डायरेक्टली इथं उघडला. तर काय होऊ शकते? जेवढे पण ह्यांनी पुट्स इथं सेल केलेत तर ते लोकं विचार करतील, की बाबा आता इथून वर यायचे चान्सेस आहेत का नाही आहेत. तर का त्यांना वाटलं का ते काही वर येणार नाहीये, तर हेच लोकं काय करतील पुट सेल आहे ना, पुट बाय करतील म्हणजे अजून इकडनं जोरात डाऊन पण जायचे चान्सेस हेवी असतात. पण त्यासाठी इकडं कॉल सेलिंग पण पाहिजे. कॉल सेलिंग दिसत नाहीये. ठीक आहे.
तर अशा प्रकारे तुम्ही ह्याचा वापर करू शकता. खूप ईझी आहे आणि फक्त याला प्रॅक्टिस पाहिजे. तर तुम्ही म्हणजे प्रॅक्टिस प्रॉपर केला, तर तुम्हाला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारात येऊ शकते. ठीक आहे. जर का व्हिडिओ आवडला असेल, तर डेफिनेटली लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.